राजवर्धन तिवारीने पटकावले सुवर्णपदक, राष्ट्रीय पातळीवर चमक दाखवण्यास सज्ज. पुणे जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनच्या वतीने शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे आयोजित 53वी आंतरजिल्हा आणि 86वी महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धा यंदा अत्यंत उत्साहात पार पडली. 2 डिसेंबर ते 6 डिसेंबर 2024 या कालावधीत झालेल्या या स्पर्धेत राज्यभरातील सर्वश्रेष्ठ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या प्रतिष्ठित स्पर्धेत बार्शीचा युवा खेळाडू राजवर्धन तिवारी याने आपली प्रतिभा सिद्ध करत सुवर्णपदक जिंकले आणि राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले. त्याच्या या यशामुळे संपूर्ण महाराष्ट्राचा अभिमान वाढला आहे. राजवर्धनने उपांत्य फेरीत मुंबईच्या अनुभवी खेळाडू यशांक कोल्हाळे याला 3-2 असा पराभूत केले. या सामन्यात त्याने जबरदस्त आत्मविश्वास आणि कौशल्य दाखवत निर्णायक विजय मिळवला. त्यानंतर अंतिम फेरीत पुण्याच्या वरदान कोलते याच्यासमोर खडतर आव्हान होते. परंतु राजवर्धनने उत्कृष्ट फटकेबाजी आणि अचूक रणनीतीच्या जोरावर 3-2 असा विजय मिळवला आणि चॅम्पियनशिपचा बहुमान पटकावला. या कामगिरीमुळे राजवर्धन तिवारीचा महाराष्ट्रातील मानांकन क्रमांक आता अव्वल झाला आहे. त्याचबरोबर जानेवारी 2025 मध्ये बडोदा, गुजरात येथे होणाऱ्या राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी त्याने आपले स्थान पक्के केले आहे. राजवर्धनच्या या यशामागे त्याच्या प्रशिक्षक गणेश स्वामी यांचे अमूल्य मार्गदर्शन आहे. गणेश स्वामी हे बार्शी येथील टेबल टेनिस अकॅडमी, रोटरी क्लब येथे कार्यरत असून त्यांनी राजवर्धनच्या कौशल्याला धार दिली आहे. सोलापूर जिल्हा टेबल टेनिस असोसिएशननेही त्याच्या यशाबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. राजवर्धनच्या विजयाने महाराष्ट्रातील टेबल टेनिस खेळाडूंना प्रेरणा मिळाली आहे. अनेक खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. बार्शी शहरातही त्याच्या स्वागतासाठी तयारी सुरू आहे. राजवर्धनची आगामी राष्ट्रीय स्पर्धा बडोदा, गुजरात येथे होणार असून त्याने महाराष्ट्राच्या नावाला देशपातळीवर गौरव मिळवून देण्याचा निर्धार केला आहे. त्याच्या जिद्दी, मेहनत आणि खेळावरील निष्ठेमुळे तो राष्ट्रीय पातळीवरही यश संपादन करेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. राजवर्धन तिवारीच्या आगामी प्रवासासाठी महाराष्ट्रातील टेबल टेनिस प्रेमींच्या वतीने हार्दिक शुभेच्छा.